हॅलो, दिस विशाल नागपुरे. सो आता असा एक टॉपिक बघणार आहे की ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहे ते याच्याशी सहमत असतीलच. कारण की यामध्ये आपण बघणार आहे की एक मी पॉईंट मांडला याच्यामध्ये, चुकीच्या उत्तरामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान. आता खूप ठिकाणी चालू आहे तलाठी घोटाळा, तलाठी घोटाळा. अरे बाबांनो, तलाठी घोटाळा ते सोडून द्या, त्यात काही झालं नाही, ते जॉईनिंग आता येणार आहे त्यांच्या. पण तलाठीच्या व्यतिरिक्त तुम्ही डोक्यात काही गोष्टी आहेत का? जसं तुम्हाला म्हटलं मी, आरोग्य विभाग जस्ट रिझल्ट लागलेला आहे, डिपार्टमेंट PSI रिझल्ट लागणार आहे, WRD रिझल्ट लागणार आहे. पण या तिन्ही याच्यामध्ये जेव्हा रिझल्ट लागणार आहेत, पण जे आन्सर चुकीचे होते का? तलाठीमध्ये ते आन्सर क्या बरोबर होत्या? यामध्ये तर प्रश्नाचे उत्तर चुकी दिलेले आहे. आणि मी ब्लेम करत आहे सध्या सर्वात इम्पॉर्टंट जी संस्था आहे आपली संविधानिक MPSC. कोणाची हिंमत नाही, कोणा दम नाही बोलायला. का बरं? संविधानिक आहे. मी पण रिस्पेक्ट करतो. तिथे तज्ज्ञ लोक आहेत, IAS ऑफिसर आहेत, सचिव लोक आहेत, खूप मोठे मोठे पदावरचे लोक आहेत. पण तज्ज्ञ व्यक्तींनी कोणते प्रश्न चुकवलेले आहे हे तुम्हाला मी थोडं डेमो दाखवणार आहे. काय माझ्याकडे लिस्ट सुद्धा आहे, काय आपण त्या गोष्टी बघूया, डिस्कस करूया की एका प्रश्नामुळे त्याचा फायदा किंवा नुकसान विद्यार्थ्याला होऊ शकतो का, किंवा विद्यार्थी यावर बोलू शकतात का. मागे आपण बघतो PSI, मला वाटते 80-85 काहीतरी PSI होते, सॉरी आपला जे प्रिलिम त्यांनी एक्झाम दिली, त्यांनी मग कोर्टामध्ये गेले, नंतर निकाल लागला. जे पण आहे कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्हा सर्वांना आम्ही एलिजिबल करतो मेन्सला. समोर जे आपण गोष्टी झाल्या, खूप मोठी केस झाली ते. पण मला एक असं वाटते की ज्या पद्धतीने सध्याच्या कंडिशनमध्ये या टेक्निकल, आता हा टेक्निकल इश्यू आहे का? चुकीचे उत्तर देणं हा टेक्निकल इश्यू तेव्हा राहू शकतो जेव्हा एक आन्सर की येते. MPSCच्या एक सोडून 2 आन्सर की येते, कधी कधी 3 सुद्धा आन्सर की आलेल्या आहेत. आणि मी हवेत बोलत नाही आहे, याचे सर्व प्रूफ सर्वाला माहिती आहे. जे जुने विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थ्याला फक्त तलाठी दिसून आलेला आहे, बाकी काही नाही त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी. ठीक आहे. तर जेव्हा बघतो आपण की MPSC सारखी संवैधानिक बॉडी, कॉन्स्टिट्युशनल बॉडी, या बॉडीमध्ये तलाठीपेक्षा मोठा घोळ होऊ शकतो. घोळ म्हणजे कोणता? तो आन्सर कीचा. मला एक सांगा, जो व्यक्ती प्रश्न काढते त्याला उत्तर माहीत नसायला पाहिजे का? आणि अशा पद्धतीचे उत्तर जे लहान पोराला पण येते, लहान पोराला सुद्धा असे प्रश्नाचे उत्तर येतात, ते आपल्या MPSCच्या तज्ज्ञ लोकांना येत नाही. आणि त्या एका प्रश्नामुळे मी मेन्सला हुकणार आहो. डिपार्टमेंट PSIचा रिझल्ट लागायचा आहे अजूनपर्यंत. तो का बरं अडकून आहे? खूप लोकांना ते सांगणे गरजेचं नाही, ते मला तेव्हा सांगायचं पण नाही आहे. न्यायालयीन प्रोसेस सांगता येत नाही पूर्णपणे. पण लक्षात ठेवा, डिपार्टमेंट PSI MPSC मार्फत घेतली जाते एक्झाम. पण डिपार्टमेंट PSI मध्ये 7 ते 8 प्रश्न चेंजेस सारखे आहे, आणि 3-4दा चेंजेस व्हायलाच पाहिजे. 3-4 चेंजेस व्हायलाच पाहिजे. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो याच्यामध्ये, ते आपण बघू थोड्या एक्झाम्पल वगैरे. मी त्याचे एक्झाम्पल काढले. यरलवचं एक्झाम्पल असेल, इंग्लिशचे 2 प्रश्न असतील, GSचे 5 प्रश्न असतील. तर असे काही प्रश्न आपण बघू, आपण डिस्कस करणार आहे. तो तुम्हाला सांगू द्या एक बेसिक काय तर. म्हणजे MPSC सारख्या बॉडीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना, आणि एक लक्षात ठेवा, एक क्वेश्चन मार्क असा आहे की विद्यार्थी बोलायला तयारच नाही आहे. रिझन काय? कट ऑफ लागल्यानंतर विचार करू सर. म्हणजे जसं मग कट ऑफ 32 लागला, 28, 29, 30 वाला काय करेल? जर समजा 4 क्वेश्चन चेंज झाले ना, डायरेक्ट 5 मार्क चेंज होतात. 5 मार्क प्लस किंवा मायनस होऊ शकते. म्हणून 36-37च्या वरवाले शांत आहे. सर नको करा, राहू द्या, सर चांगला आहे, असं आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि मला एक सांगा, एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं आलंय त्याला आपण का न्याय म्हणू का? आणि सर काही लोक म्हणतील नाही सर, आम्ही मागच्याच गेलो होतो, आम्हाला न्याय भेटला नाही, कोर्टने सरळ म्हटलं की बाबा MPSC असते. लक्षात ठेवा, कोर्ट आपले आन्सर नेहमी चेंज करतो. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. अरे आपण राज्यघटना शिकलो, आपण बघितलाय प्रस्तावना संदर्भात, दॅट इज प्रिएम्बल. प्रस्तावनामध्ये आपण बघितले, प्रास्ताविका आपण बघितलेली आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टने 3 डिसिजन दिले. 3 डिसिजन. काय डिसिजन दिलेले आहे? 1960, 1973, 1995, 1960 बेरोबारी युनियन,
1973 सर्वात मोठा खटला 13 न्यायाधीशवाला केशवानंद भारती. नंतर होता 1995 LIC खटला. हे सर्वांना माहिती आहे. LIC केस सर्वांना माहिती नाही का? या गोष्टी आपण अभ्यास नाही केलाय का? 1960 मध्ये सुप्रीम कोर्टने असं म्हटलं की प्रास्ताविका घटनेचा भागच नाही आहे, फक्त आपण त्या रेफरन्स घेऊ शकतो. महत्वाचा आहे पण भाग नाहीये. 1973 मध्ये म्हटलं आहे सुप्रीम कोर्टनी केशवानंद भारती केसमध्ये की प्रास्ताविका घटनेचा भाग आहे. आणि त्याच सुप्रीम कोर्टने तिसरा डिसिजन दिलेला आहे LIC केसमध्ये अविभाज्य भाग आहे. आता इथे कोणाला समजेल ना, प्रिएम्बल तर इम्पॉर्टंट आहे. प्रिएम्बल आयडेंटिटी कार्ड आहे. प्रिएम्बल होरोस्कोप आहे आपल्या घटनेचं. पण त्या सुद्धा गोष्टीला सुप्रीम कोर्टमध्ये तीन वेळा डिसिजन चेंज केले सुप्रीम कोर्टनी. पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलं सुप्रीम कोर्टनी, भागच नाहीये. बघा, प्रास्ताविका भागच नाही. डिपेंड काय करते, वकील कोणती बाजू मांडतात ते खूप जास्त मॅटर करते. आणि इश्यू पण वेगळा होता. केशवानंद भारतीमध्ये भाग आहे म्हटलाय, इट्स अ पार्ट ओनली. इथे सांगितलंय अविभाज्य भाग, इंटिग्रल पार्ट. भाग आणि अविभाज्य फरक असा असतो, लक्षात ठेवा. झाडाचं जे मूळ आहे, जे रूट्स आहे ते अविभाज्य भाग आहे, ते वेगळे करता येत नाही. भाग म्हणजे झाडाला लागलेले आंबे जे आहे ते भाग आहे. ते लक्षात ठेवा. या प्रास्ताविकेबद्दल माननीय आदरणीय सुप्रीम कोर्टने 3 डिसिजन दिलेले आहे. तर मग या आपल्या आन्सर की बद्दल डिसिजन देऊ शकत नाही का? की आपण भिवून राहायचं की नाही बाबा सर यर लवचं आन्सर चुकीचं का? चुकीचं नाही का मला सांगा. एक प्रश्न तुम्हाला सांगतो मी. बघा, एक प्रश्न असा आहे, आता तुम्हाला दिसतं का मला माहित नाही एक्झॅक्ट, मला सांगतो मी वाचून. खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनाचा गट ओळखा. घोष व्यंजन. आता मला सांगा विद्यार्थी, घोष म्हणजे काय? मृदू व्यंजन. मृदू मध्ये कोणते येतात? क ख ग घ असं आपण बघितलेलं आहे ना. तर या ठिकाणी यर लव डायरेक्ट दिलेलं आहे. या ठिकाणी यर लव जे आहे ते डायरेक्ट दिलेलं आहे. तरी आन्सर काय दिलेला आहे? आन्सर काय दिलेला आहे याचं? ख घ छ आणि झ. मला सांगा, हे घोष वर्ण आहे का? हे घोष वर्ण आहे का? हे 2 वर्ण घोष आहे, 2 अघोष आहे. दॅट इज मृदू आणि कठोर. यामध्ये डायरेक्ट दिलेला आहे यर लव. पहिल्या आन्सर की मध्ये आन्सर सी दिलेला आहे. फर्स्ट आन्सर की मध्ये सुद्धा सी आन्सर आहे आणि सेकंड मध्ये सुद्धा आन्सर सी आहे. मग मला सांगा, हा आयोग मध्ये तलाठीपेक्षा मोठ्या गोष्टी झालेल्या आहे. चुकीच्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. आणि या एका प्रश्नामुळे खूप जणांचं PSI बनाचं स्वप्न भंगणार आहे. हे 100% आहे. हे दगडावरची रेख आहे. आता तुम्हाला सांगतो कसं. एक्झाम्पल समजून घ्या. डिपार्टमेंट PSI. बघा, मी ह्यात खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. मी WRD पण डिस्कस करणार आहे. मी आरोग्य पण डिस्कस करणार आहे. सर्वांनी पूर्णपणे बघा. हे ऍक्च्युअली चालू काय, कारण की हा ऑफलाईन पेपर असतो. ऑफलाईन मध्ये इतके भयंकर इश्यू ऑनलाईन मध्ये सोडूनच द्या. या डिपार्टमेंट समजा कट ऑफ लागला, समजून घ्या 33.25. हा समजून कट ऑफ लागलेला आहे. एक एक्झाम्पल लागला कट ऑफ. आता या कट ऑफ मध्ये जर समजा एखाद्याचा स्कोर 32 मार्क असेल, तो कटला बिचारा. का बरं कटला तो? की त्या व्यक्तीने या प्रश्नावर चॅलेंज केला नाही. आणि असे या डिपार्टमेंट PSI मध्ये तुम्हाला सांगतो मी विद्यार्थी, कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन 100% झालेच पाहिजे. 9 क्वेश्चन मध्ये चेंजेस होऊ शकतात, पण हे डिपेंड करते MPSC वर. आणि आपण बघतो की लोकशाही आहे, संवैधानिक बॉडी जरी असली तरी त्या बॉडीला हा हक्क नाही आहे की तुम्ही या प्रश्नाचे उत्तर चुकीचे द्याल. जर समजा आपण कोर्टात चांगल्या पद्धतीने बाजू जर मांडत असेल तर कोर्ट सुद्धा आपल्याकडून 100% येईल. 100% येईल. आणि या ठिकाणी जर आपण सांगत असू की सर्वांना रोजगारात समान संधी आहे का? मला फंडामेंटल राईट्स आहे, आर्टिकल नंबर 16, रोजगारात सर्वांना समान संधी. मला समान संधी दिली नाही, कारण की जो प्रश्न बरोबर आहे तो प्रश्न MPSC ने चुकीचा दिलेला आहे. फर्स्ट की मध्ये पण रॉंग, सेकंड की मध्ये पण रॉंग.
आता ग्रुप सीचा पण कट ऑफ लागणार आहे, आपला आन्सर की येणार आहे, फायनल आन्सर की, त्यांना पण त्या गोष्टी सोसाव्या लागणार आहे. मग जोपर्यंत आपण या संदर्भात जर काही निर्णय घेत नाही, आयुष्यभर असं चालू द्यायचं का की नाही बाबा पाहू का बोलायचं आहे, जोपर्यंत या संदर्भात कोणी आवाज उचलणार आहे तोपर्यंत हे असंच चालणार आहे. आणि आपलं असं वाटत असेल की बॉडी कॉन्स्टिट्युशनल MPSC आहे, पण अधिकारी तर आपल्यासारखेच आहे यार. तर या ठिकाणी 4 ते 5 क्वेश्चन जर चेंज झाले ना बॉस, 28 वाला पण कट ऑफ मध्ये येईल, 29 वाला येईल, 30 वाला येईल, 31 वाला येईल, 32 वाला येईल, 33 वाला येईल. 28 ते 35 वाले डिपार्टमेंट PSI मध्ये 28 ते 35च्या मध्ये जे रेंज मध्ये खेळत आहे ना, हे सर्व मेन्स मध्ये जातील. आणि भीती सांगू तुम्हाला कोणाला आहे, या व्हिडिओचा कोणी कोणाला राग येईल, कोणाला चुबेल का बरं, त्यांचा स्कोर 40 आहे, त्यांचा स्कोर 39 आहे, त्यांच्यावर 38 आहे, ज्याच्या याच्या वर स्कोर आहे, जे 38 प्लस स्कोर आहे त्यांना भीती सुद्धा वाटेल की जर माझे हे प्रश्न असले तर. सर्वांना म्हणत नाही मी, पण काही लोकांना म्हणत आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि मी बोलताना बरोबर ठराविक काहीतरी असं बोलत असतो, याचं असं हवेत बोलत नसतो काही पण या गोष्टी. तर या 38 प्लस जो आहे, जो स्कोर आहे 38 प्लस, त्यांना वाटेल काही लोकांना की नाही जर समजा माझे 2-3 चेंजेस झाले तर उलटे आले तर खाली आले तर होऊ शकतो. आणि कट ऑफमध्ये 100% चेंजेस होणारच आहे, 100% होणार आहे. या गोष्टी आम्ही बघितलेल्या, अशा गोष्टी होतात. फरक फक्त असा आहे की जे 38 प्लस वाले नाही का, ऑलरेडी झाला का की हे आहे डिप्रेशनमध्ये, होणार आहे की नाही. पण चुकी तुमची नाही आहे, चुकी आयोगाची आहे की आयोगाने आतापर्यंत आन्सर दिले नाही बरोबर. जर मला सांगा यरलवचं आन्सर बरोबर असतं, तुमचा स्कोर किती असता, ऑब्व्हियसली 1.25 मार्क वाढला असता. असे या ठिकाणी इंग्लिशचे प्रश्न आहे 2, एक तो ॲडव्हर्ब फेसचा आहे, मला वाटतं सजेशनचे प्रश्न आहे, GSचे प्रश्न आहे 5 प्रश्न. जर याच्यामधून 4-5 जे चेंजेस झाले विथ रेफरन्स आपण कोर्टात दाखवू शकतो की बाबा या गोष्टी आहे, आम्ही करावं का. अच्छा ते सोडून द्या, आता शिकवताना मी काय शिकू समोर नेक्स्ट टाइम, यरलव काय घोष सांगू की अघोष सांगू. अरे क्वेश्चन मार्क आहे, खूप मोठा क्वेश्चन आहे. अरे का क्लासेस करता, क्लासेस काय करता, अभ्यास करता, अभ्यास करून काय होऊन राहिलेला आहे. म्हणजे होत असं आहे सध्या कंडिशनमध्ये की जो व्यक्ती प्रॉपर अभ्यास करतात त्याची अशी वाट लागत आहे एका एका मार्काने. मग हे चांगलं नाही आहे ना. या संदर्भात कोण बोलणार आहे, या संदर्भात कोण ऍक्शन घेणार आहे. तुम्ही सांगितलं आहे की मी एक टेलिग्राम ग्रुप बनवत आहे, त्या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार आहे की कशा पद्धतीने समोरची हालचाल राहील. फक्त मला सपोर्ट असेल तरच करेल, अदरवाईज मला इंटरेस्ट नाही आहे. पण मला फोन खूप लोकांचे आलेले आहे डिपार्टमेंट PSIचे. एक टीम आपली मुंबईला रेडी आहे, एक टीम आपली डिपार्टमेंट रेडी आहे. त्यांचं फक्त असं माझ्या तुम्ही फक्त आदेश द्या, रेफरन्स त्यांना मी पाठवून देईल, फक्त आदेश द्या, रेडी आहे सर्व गोष्टी. मागच्या वेळेला तुमच्यावर इंटरेस्ट घेतला म्हटलं राहू द्या का करायचं आहे, पण कट ऑफ लागत नाही तर म्हटलं या गोष्टी करून घ्यावं, होऊ शकते यांचा फायदा होईल, या लोकांचा फायदा होऊ शकतो. 28 ते 35 100% होणारा फायदा. आणि आपली एक्झाम तर जूनमध्ये आहेच, वेळ आहे एक्झामला, काही टेन्शन नाही. कोर्ट पॅटर्न 15 दिवसात संपून झाला, 1 महिना संपून जाईल, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. तर जसं आपण बघतो यामध्ये की असं काहीतरी इश्यू आहे. आता एक पुन्हा सांगतो तुम्हाला मी, खूप साऱ्या गोष्टी बोलणार आहे. आरोग्य विभागाचा रिझल्ट लागलेला आहे, आरोग्य विभागचा. मग सांगतो माझ्याकडे एक लिस्ट सुद्धा एका व्यक्तीचा, मला एक फोन आला भंडाऱ्यावरून. त्या व्यक्तींचा स्कोर आहे 105 असो, समजून घ्या. आरोग्य विभाग रिझल्ट लागला याचा काय आता डिपार्टमेंट PSI वाले किंवा MPSI समजून घ्या काय होते या गोष्टीने. आरोग्याचा हे झालेला आहे OBC मध्ये, मला त्याचा स्कोर आहे 165 पॉईंट जे पण आहे, 12 जे पण आहे, 120 जे पण आहे स्कोर. कट ऑफ लागला आहे 168. या ठिकाणी एक क्वेश्चन 2 मार्काला आहे, त्यांनी 3 क्वेश्चन क्लेमला टाकले आहे. ते क्वेश्चन कोणते आहे ते बघू, 1 मिनिट आपण. तुम्हाला ते दिसणार नाही एकदम क्लिअर, तुम्हाला सांगतो मी. याच्यामध्ये सर्व मान्सून ऋतू आहे, सर्व पाऊस ऋतू आहे, काय मान्सून हिवाळा आहे. त्यांनी आन्सर केलेलं आहे 4थं, कोणताही निष्कर्ष तर्कसंगत नाही. आन्सर चुकीला दिलाय. बघू आपण त्या गोष्टी, आपल्याला सर्वांना माहिती आहे. बघा, ज्यांनी आरोग्य विभाग दिलेला आहे त्याला माहिती आहे की आन्सर चुकीची आहे. खूप विद्यार्थ्यांचे, हजारो विद्यार्थ्यांनी चुकी दिली, क्लेम केल्यावर सुद्धा. एक त्यांनी सांगितलं, एक सिरीज दिलेली आहे की दिलेल्या मालिकेत अशी किती चिन्ह आहे की जी संख्यांच्या लगेचच आधी येते. तर मला वाटतं अशी एकच काहीतरी आहे. यांनी एक केलेलं आहे, त्यांनी आन्सर 3 दिलेला आहे. हे ऑनलाईन वाला TCS IBPS वाला खेळ आहे.
नितीश आहे एका रांगेतून डावीकडून 33वा आहे, एकूण 40 विद्यार्थी आहे आणि त्या रांगेत नितीशच्या उजवीकडे किती व्यक्ती आहे त्याच्यामध्ये 7 आन्सर पाहिजे होते, त्यांनी 8 दिलेला आहे. अभ्यास करून का करता हे सांगा मला. सर नाही आम्ही अभ्यास करतो, नाही सर मी लायब्ररीत जातो. अरे पण लायब्ररीत जाऊन का करशील, तुझे उत्तर चुकीत देणार आहे ना आयोग असेल, TCS असेल, IBB असेल. तर तुम्हाला असं वाटत नाही का की यार या गोष्टीवर काहीतरी केलं पाहिजे. आता समजून घ्या, 3 क्वेश्चन राईट द्यायचे, 3 × 2 6 मार्क वाढते. कट ऑफ किती आहे 168. 155 प्लस 6 मार्क्स किती झाले 171 आहे आतमध्ये. होत काय पण मी तुम्हाला काय सांगत आहे, मला काही असं काही प्रूफ मला तुम्हाला सांगायचं आहे, समजून घ्या. या 2-2, 3-3 प्रश्नांमुळे जो व्यक्ती व्हायचा तो होणार नाहीये. पण लक्षात ठेवा, जर हा जे पण याचे XYZ नाव आहे, ठीक आहे, आपण याला XYZ याला नाव देऊ सध्या आपण. 2 पॉसिबिलिटी आहेत. जर समजा यांनी आवाज उचलला तर याच्यावर ॲक्शन घेण्यात येईल. ऑब्व्हियसली आपण समोर काहीतरी करू, पण जर आवाज उचललाच नाही तर काय होणार आहे, नेक्स्ट एक्झाम देईल, फ्रस्ट्रेशनमध्ये जाईल, माझ्याकडे जाईल. आणि मी सांगतो सर्वांना की आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे, संविधान आहे. आपण संविधान वाचतो, इम्प्लिमेंट करायचा दम पाहिजे, लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला नेहमी सांगतो की आजकाल फक्त अभ्यास करून काहीच होत नाही. जर असं असतं तर हा व्यक्ती दिवस रात्र अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, हा पास व्हायला पाहिजे होता. झाला का नाही. उत्तर बरोबर आहे का हो. चुकलं काय आहे, याचं चुकलं नाही, चुकलं कोणाचं आहे, टेक्नॉलॉजी चुकली आहे, आयोग चुकला आहे. या ठिकाणी डिपार्टमेंट PSI मध्ये माझे जे विद्यार्थी आहे ते अहोरात्र आपले कर्तव्य बजावून कामं करत आहे. त्यांचे 6 ते 7 9 चेंजेसमधून 5 ते 7 फिक्सच आहे, हे लक्षात ठेवा. या विद्यार्थ्यांचे जर समजा 5 ते 6 क्वेश्चन जर आज चेंज झाले तर त्यांचे चेहरे जे आहे ना मुरझावून गेले आहे, त्याला म्हणतो आपण पुरं डिप्रेशनमध्ये आहे ना, आता फुलतील. मेन्स दिलेले विद्यार्थी होते मागच्या वेळेसचे 90%, जे 33-34 मध्ये अडकून आहे. रिझन काय आहे, 4-5 प्रश्न. आपण हा विचार बघा, मागे आधी असं होतं की जर समजा मी समजून नापास झालो की माझा स्कोर कमी आला तर मी पहिले अभ्यास करत होतो की माझ्यात कमी काय आहे, मी काय कमी केली, मी कोणत्याच्यात कमी केली. आजकाल असं झालेलं आहे की मी कोणता प्रश्न बरोबर आहे तो चुकी दिला ते बघायला लागत आहे, आणि ते बघितल्यावर पण ॲक्शन होत नाही आहे किंवा कोणी घेत नाही आहे. मग जर समजा हे असंच चालू राहिलं तर मग या आयोगावर पण कोण विश्वास ठेवणार आहे. आपण तलाठी डोक्यात टाकून ठेवलं आहे काय लोकांनी, त्याचे जॉईनिंग आली, त्या सर्व गोष्टी झालेल्या आहे. पण आपण काय करतो आता, WRD बघा, रिस्पॉन्स शीट बघा, एका क्वेश्चनसाठी 500 रुपये घेतात. 1000 रुपये घेतल्यानंतर एका क्वेश्चनसाठी 500 रुपये घेतात. इतकं भिकारवाडापणा, इतका भिकारीपणा. म्हणजे एक तर तुम्ही 1000 रुपये घेता या ठिकाणी आणि तुम्हाला क्लेम करायला 500 रुपये. या मुलांनी, हा जो मुलगा आहे ना, तुम्हाला सांगतो मी, हा XYZ आपला, यांनी 5 क्वेश्चन क्लेमला टाकले. 5 क्वेश्चन त्यांनी 25 रुपये एक्स्ट्रा दिले. त्याला म्हणतात 25 रुपये तू कोर्टात देऊन दिले असते, म्हणजे एक ग्रुप जर बनवला आपण 50, 70, 100 लोकांचा, तर 25 रुपयात तू केस लढून येऊन जाते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने. तर अशा गोष्टी सध्या होत्या. म्हणजे होत असं आहे की जो महाराष्ट्रातील विद्यार्थी जो अभ्यास करत आहे, जो रेग्युलर जो अभ्यास करत आहे, त्याला या गोष्टी फेस कराव्या लागणार आहे समोर. आणि सध्या काही लोकांना आरोग्य विभागच्या फेस करायला लागत आहे. डिपार्टमेंट PSIचा रिझल्ट लागायचा आहे, लक्षात ठेवा. लागायच्या पहिले करून टाका, का करायचं आहे. चांगला आहे, उशीर लागला आहे. तर उशीर का बरं झाला त्याच्या मागे एक वेगळा रिझन आहे, हे मी कोणाला सांगणार नाही. ते पब्लिकली सांगणं चांगलं नाही, सांगणार पण नाही, हे लक्षात ठेवायचं. डिपार्टमेंट रिझल्ट लागायचा आहे आणि तो लेट लागेल समजून घ्या. तर तुमचं काम आहे की त्याच्या आधी तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करून घ्या, पिटिशन टाकून द्या. WRDचं सेम तसंच, MPSC संदर्भातलं ते तसंच. मला एक सांगा, एखाद्या आयोगाला आपण म्हणतो MPSC, मी तुम्हाला सांगतो UPSC आन्सर की सुद्धा देत नाही. UPSC आन्सर की सुद्धा देत नाही. फुल ट्रान्सपरंट आहे. आमच्या MPSCला फर्स्ट आन्सर की द्यावी लागते.
तिथे चेंजेस, तिथे त्यांना असं वाटते काही प्रश्न चुकीचे आहे ते विद्यार्थ्यांना विचारतात, विद्यार्थी तुम्ही सांगा बाबा, सेकंड आन्सर की द्या लागते. आणि आजकाल तर असं होत आहे की तो इगो असतो ना का, इगो, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, असा सेकंड की मध्ये होत आहे. वाटत असेल तर ग्रुप सी ची आन्सर की चेक करायची, लवकरच येणार आहे 7 दिवसात. फर्स्ट की मध्ये जे चेंजेस आहेत ते चेंज होतात का बघून घ्यायचं. आणि जो आयोग यरलव चेंज करू शकत नाही तो का करणार आहे. मी का शिकू विद्यार्थ्यांना. आता मी माझ्या क्लासमध्ये पूर्ण विषय होतो 11चे 11. आता मराठी शिकवतो मी त्यांना का शिकू, घोषवर्ण सांगू की का सांगू. मराठीचा खंड आहे मोरा वाळंबे, एक स्टँडर्ड, बाकी पुस्तकाला मी ते विचारत पण नाही. मोरा वाळंबे सर्वात बेस्ट पुस्तक आहे, पण एक मोठी पुस्तक त्याच्यावर आहे जो खंड असतो मराठीचा, जो खंड शासनाचा, तो रेफर, त्या रेफरमध्ये पण तेच दिलेलं आहे. मला एक समजत नाही की MPSC कोणत्या पुस्तकं वाचत आहे, तज्ज्ञ लोक कोणते पुस्तक वाचत आहे. आणि यामध्ये नुकसान तुमचं नाही आहे. तुम्ही तर, तुम्हाला सर्व गोष्टी, तुम्ही कॉन्स्टिट्युशनल बॉडीचे लोक आहात, तुम्ही राज्य संस्था, तुम्ही स्टेटमध्ये मोडल्या जाता. पण जो व्यक्ती अहोरात्र मेहनत करत आहे त्या विद्यार्थ्याचं काय करायचं आहे. म्हणजे होत असं आहे की आपण बघा, आपण काय झालं, गव्हर्नमेंटला शिवा मारतो, आंदोलन करतो. आंदोलन करू शकता का MPSCच्या अगेन्स्ट आहे कोणी केलं आहे. आपण ते बाकीचे लहान लहान आंदोलन करून ठेवलेले आहे की बाबा हां असं तसं काय. अरे या आन्सर केलं. मी मागे पण माझं एक शूट होतं इंटरव्ह्यूवर सुद्धा, TV वर सुद्धा, या आन्सर की बद्दल अजूनपर्यंत का बरं कोणी बोलत नाही आहे. म्हणजे कसं आहे की आता मी तो मला एक सांगतो, बाकी बरोबर ठीक आहे, मला ह्या डिपार्टमेंट PSIच्या खरंच त्यांना याची दया येत आहे पोरांची. हे पोरं पदावर आहेत, यांना संविधान माहिती आहे, याला कायदे माहिती आहे. जर समजा यांनी जर हे समोर आले तर बाकी पोरं समोर येऊ शकतात. अरे मागच्या जे PSI जे होते ना मेन्सला, जे प्रिलिमला, साधे पोरं गेले होते कोर्टात, साधे पोरं. तुम्ही तर वर्दीवाल्या, तुम्हाला तर कायदे पाठ आहे, काहून करू शकत नाही. रिस्ट्रिक्शन आहे का काही असं. तुम्हाला मूलभूत हक्क नाही आहे संदर्भातले, तुम्हाला काही बंधन आहे, पण हा बंधन कोणालाच नाही आहे की एखाद्या चुकीच्या प्रश्नाबद्दल दाद मागावी. हे कोणी कुठे सांगितलं आहे. हा प्रत्येकाचा हक्क आहे. रोजगारात सर्वांना समान संधी, तुम्हाला म्हटलं मी, रोजगारात सर्वांना समान संधी. माझा प्रश्नाचं उत्तर दुसरं दिलेलं आहे, हे समान संधी नाही. आर्टिकल 226 याच्यावर लागते. तुमच्या मूलभूत हक्काचं हनन झालेलं आहे. अशा सर्व गोष्टी चालतात कोर्टामध्ये. आणि ज्या गोष्टी तुम्हाला म्हटलं होतं की काही लोक म्हणजे सर मागच्या वेळेस डिसिजन चेंज, तुम्हाला मी आधीच सांगितलं की कोर्टाचे डिसिजन प्रत्येक वेळेस तेच राहत नाही. कोर्टमध्ये आपण बाजू काय ठेवत आहोत ते खूप जास्त मॅटर करते. आणि जर असं होत असेल तर बघा, मला काही इंटरेस्ट नाही, मी खुश आहे माझ्या लाईफमध्ये, मी सर्व याच्यामध्ये सक्षम आहे. बघा, मी एवढे सारे व्हिडिओ बनवले, पण मी कोणाला सांगितलं नाही की माझ्याकडे क्लास लावा. कोणाला सांगितलं नाही, मला गरज नाही आहे. ज्या बाकीसारखं नाही का इथे क्लासची ॲड लावतील, असं करतील, गरज नाही आहे. मी यांनाही शिकवलेलं आहे, यांनाही शिकवलेलं आहे. MPSCचे माझे मेन बॅच असतात, मला गरज नाही आहे. मी सक्षम आहे, खूप खूप चांगल्या पद्धतीने सक्षम आहे. आणि मी कधी मार्केटिंग केली नाही क्लासची की माझ्याकडे क्लास लावा, तुमच्यावर चांगलं बोलत आहो, मी तुमचा सपोर्ट करत आहो, तलाठीवालो तुमचा सपोर्ट करत आहो. 4,500 विद्यार्थी तलाठी माझ्या अंडरमध्ये सध्या ते बोलतात, मला विचारतात सर तुम्ही सांगा आदेश काय करायचा आहे. ग्रुप सीचे विद्यार्थी आहे, डिपार्टमेंट PSIचे विद्यार्थी आहे, मानतात खूप मला. त्यांना अजूनपर्यंत म्हटलं नाही की मला क्लास लावा, कधीच म्हणणार पण नाही. मी ज्या गोष्टी करत आहोत त्या गोष्टी परमनंट होणार आहे काहीतरी, या गोष्टी परमनंट आहे. आणि मी पण त्या तिथे येणारच आहे कधीतरी. सध्या तरी माझा मूड नाही आहे, म्हणजे माझ्या माइंड त्या गोष्टीत नाही आहे सध्या. म्हणजे सध्या पहिले बनवा, किंग मेकरसारखं काहीतरी करा, मुलं विद्यार्थी बनवावं. माझी एज भरपूर आहे अजून, मला खूप अटेम्प्ट बाकी आहे अजून, तर मी तिथे येईलच काय ना काही क्लासरूम वगैरे बनवून. पण सध्या मला असं वाटतं की जोपर्यंत मला काही गोष्टी माझ्या हातात आहे म्हणून आपल्या दम आपण करू शकतो तर करू शकतो, करून घेऊ आपण. आणि केलेलं आहे. लवकरच तुम्हाला एक गोष्ट माहीत पडून जाईल लवकरच 7 दिवसामध्ये MPSCचं काय आहे तर, ठीक आहे. तर असं आपण खूप साऱ्या गोष्टी आहे. तर मला वाटतं की यांना सर्व कायदे माहीत आहे, सर्व गोष्टी माहीत आहे, डिप्रेशनमधून जाऊन का करता. जर समजा आपण न्यायालयात लढला तर काय होणार आहे. ग्रुप असल्यानंतर पैसे पण लागत, तुम्हाला सांगतो मी. जो ग्रुप राहणार पैसे पण लागत नाही. मी बघा हा व्हिडिओ कम बोललेला आहे की 2-3 विद्यार्थी म्हणे सर आम्ही केस करतो. म्हटलं 1 लाख रुपये कोण देणार, 2 लाख रुपये कोण देणार, जे फीज जे पण असते
जे पण फीज राहील, तू शांत राहा, मी बघतो. जर समजा महाराष्ट्रात खरंच विद्यार्थ्यांना याचा प्रॉब्लेम असेल तर या संदर्भात न्याय मिळण्याची जबाबदारी माझी राहील, जिम्मेदारी माझी राहील. ज्या गोष्टी मला करता येईल चांगल्या पद्धतीने ते मी तुम्हाला करून देईल, प्रयत्न करेल चांगल्या पद्धतीने, आणि होण्याचा प्रयत्न चान्सेस जास्त राहील. कारण की आपण काय करत आहोत, आपण जे उत्तर बरोबर आहे ते फक्त विचारत आहोत. आपण कोणाला पोस्ट मागत आहोत का? नाही. आपण काय चुकीचं म्हणत आहोत का? नाही. हां, तुम्हाला काही लोक काळ्या करतील, हे लक्षात ठेवा. त्यांचे स्कोर चांगले आहेत, जे सिलेक्ट झाले आहे, ज्यांचे त्यांना माहिती आहे की आपलं होऊन जाईल, ते काळ्या करणार आहे. मी नको करू. कारण की जर केला तू पण मेन्समध्ये येशील ना, तू मेन्समध्ये येशील किंवा तू पोस्टमध्ये लागशील, तर यासुद्धा काळ्या चालू राहते. म्हणजे बघा की आज होत असं आहे की जनरली आजच्या कंडिशनमध्ये फक्त मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की फक्त अभ्यास करून पोस्ट मिळत नाही. मी मागे पण सांगितलं, तलाठीवाल्यांची पण मी सांगितलं होतं की या तलाठीमध्ये पण सेम तेच झालेलं आहे. बिचाऱ्याने दिवस रात्र अभ्यास केला, त्याच्यावर ना चिखल फेकून टाकून ठेवलेलं बिचाऱ्यांवर की असं नाही तसं नाही हे नाही ते. शेवटी बिचारायला काही ना काही त्यांना मानसिक धैर्य आम्ही देतो, ज्या पद्धतीने करायच्या त्या गोष्टी. पण जसं आपण बघतो की आजच्या कंडिशनमध्ये मला खरंच सांगा खरंच हे सांगा माझं काही, आणि बघा विशाल नागपुरे व्ह्यूसाठी फॉलोअरसाठी सबस्क्राईब काम करत नाही. तुम्हाला म्हटलं मी 7 वर्षांनी शिकवत आहे. मी फक्त आता 15 दिवस बोललो, ते मॉनिटर सर्व गोष्टी झालेल्या आहे यूट्यूबच्या पॉझिटिव्हपणे. मला खरंच मी आता पण खूप दिवस व्हिडिओ बनवले नाही. पण विद्यार्थ्यांनी असं म्हटलं, सर एकदा बनवा, जर तुमचं विद्यार्थी ऐकतात, बोलतात, तुम्हाला मानतात, तर तुम्ही बोलून बघा. चला घ्या. कारण की माझं ऑफलाईन मी दिवसभर बिझी असतो. सकाळी 9 वाजता तो 6 पर्यंत कंटिन्यू क्लासेस असतात माझ्याकडे. तर मला, आणि मी एकटा शिकवणार आहोत, मी फॅकल्टी ठेवत नाही. आणि मला वाटते आपल्यात आहे तर आपण करावं. तर या संदर्भात मला असं वाटते की जे विद्यार्थी कारण की माझे पण विद्यार्थी आहेत ना याच्यामध्ये, माझे विद्यार्थी अडकून असतील किंवा राहील समोर फ्युचरमध्ये, ठीक आहे. तर या संदर्भात जसं बघतो आपण की चुकीच्या उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान. मला खरंच सांगा कमेंटमध्ये की डिपार्टमेंट PSIमध्ये उत्तर सर्व बरोबर होते का? आरोग्य विभागात सर्व उत्तर बरोबर होते का? WRD MPSCमध्ये फर्स्ट की नंतर सेकंड की सर्व गोष्टी बरोबर राहतात का? हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर तुम्हाला जर खरं वाटत असेल की नाही या संदर्भात आपण समोर लढायला पाहिजे, तर तुम्हाला मी एक लिंक पाठवेल, त्या लिंकवर तुम्ही जॉईन होऊन जा. तुम्ही मला पर्सनली कॉलसुद्धा करू शकता, ठीक आहे, किंवा मला मॅसेज टाकून द्यायचं तुमचं काही इश्यू असेल तर. काही माझे क्लासेस आता मी बोलू शकतो रात्री वगैरे, पण जर समजा तुम्हाला वाटलं सध्या म्हणजे काही अर्जंट आहे, फोन उचलत नाही, तुम्हाला मॅसेज करू शकता की कसं काय आहे. तुम्हाला मी त्या ग्रुपवर मी बरोबर पद्धतीने सिरियस विद्यार्थी आणतो, ते बरोबर ते आहे मला पद्धत कसं काय. आम्ही 2-3 इश्यूज झाले आमचे सध्या आता करून सर्व, आणि सक्सेसफुल झालेले आहे. तर आय होप सर्वांना क्लिअर झालं असेल की एका प्रश्नामुळे तुमचं आयुष्यसुद्धा वाया जाऊ शकते. तुमची एक्झामची जे पण नेक्स्ट एक्झाम तुम्हाला द्यावं लागू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी आपण अभ्यास करून पोस्ट मिळवू शकतो त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी कोर्टा दरवाजा किंवा काहीतरी न्यायालयीन प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आणि काही असं वाईट नाही आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी, खूप जण म्हणतात पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, न्यायव्यवस्था याचे पाय कधी चढायचे नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो की या तिघाचे पाय पहिले चढून जायचे. हॉस्पिटल तर आपल्याला जावंच लागते, पोलीस स्टेशन गरजेचंच आहे, आणि न्यायव्यवस्था. जो व्यक्ती या तिन्ही ठिकाणी प्रवाहात वाहतो ना, त्याला कसल्या समाजाची भीती वाटत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे की ज्या पण विद्यार्थ्यांनी, डिपार्टमेंटचे खूप जवळचे विद्यार्थी आहे माझे, खूप जवळचे विद्यार्थी, आरोग्य विभागाचे विद्यार्थी असेल, WRD असेल, MPSCचे खूप जवळचे विद्यार्थी आहे. तर या सर्वांना मी सांगू इच्छितो की ज्यांच्यावर अन्याय झालेला असेल त्यांनी, जर समजा ग्रुप मोठा असला तर तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला काही वाटणारच नाही केस आहे म्हणून, काहीच वाटत नाही. तुम्हाला सांगतो मी, आता केलं काहीच खर्च लागत नाही, काहीच खर्च लागत नाही ग्रुप असल्यानंतर. त्यात फायदा तुमच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ठेवा. बाकी सर्व काय करायचं मी करतो नागपूर खंडपीठामधून, नागपूर इमेजमधून. जसं माझा जो पण ज्या गोष्टी आपल्याला करता त्या गोष्टी आपण करून घेऊ. कारण नागपूर आहे, जवळ आहे, सर्व गोष्टी आहे, ठीक आहे. आणि ज्यांना वाटतं तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये बनवू शकता. नागपूरमध्ये झांसी राणी चौकमध्ये माझं ऑफिस आहे मेन ठिकाणी, तुम्हाला भेटू शकतो ऑफिस, काही प्रॉब्लेम नाही. असं नाही की बाबा नाही सर तर गायबच झाले, असं काही नाही, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. किंवा कोणाला वाटत असेल की बाबा काय आहे, तर विशाल सर गुरुकुल IAS अकॅडमी तुम्ही गुगलवर चेक करून घ्या. तुम्हाला नंबर पण हाच दिसेल, तर सर्व गोष्टी भेटून जाईल, ॲड्रेस तुम्हाला सर्व गोष्टी भेटून जाईल, काही प्रॉब्लेम जाणार नाही. ट्रान्सपरंट आहे सर्व गोष्टी. तर लक्षात ठेवा, आपला जो मुद्दा होता की सर्वांना मुद्दा पटला असेल. फरक फक्त असा आहे
की आपण डिप्रेशनमध्ये जातो. रिझन काय की जो पास झालेला विद्यार्थी आहे, जो सेफ स्कोर आला विद्यार्थी, तो काय करतो, जाऊ दे काय करायचं आपल्याला झालं. कारण की समाज आहे ना, प्रत्येक व्यक्ती स्वतःच बघतो. आता मला कोण स्वतः बघायचं नाही, मी पेपर देत नाही काय देत नाही, माझे विद्यार्थी झाले पाहिजे. माझं काम आहे की विद्यार्थ्यांसाठी लढावा. आपल्यात आहे ना कॅपॅबिलिटी, दम आहे ना करून घ्यावा बॉस. मला बाकीच्या माहीत नाही, बाकी टीका करायची नाही, प्रत्येक व्यक्ती आपले काम करते. पण तुम्हाला काय म्हटलं मी शिकवताना काय शिकवू, शिकवताना जर मी इकॉनॉमिक्स शिकवेल, मी पॉलिटिक्स शिकवेल, मी मराठी शिकवेल, मी इंग्लिश ग्रामर शिकवेल, कारण मी पूर्ण विषय शिकवतो 11च्या 11. तो पूर्ण विषयात मला नॉलेज आहे काही प्रमाणात. शिकवताना मी काय शिकू की MPSCने हा आन्सर दिला पण उत्तर असं आहे, काय सांगू विद्यार्थ्यांना. मला तर जावंच लागेल ना, कोणाला विचार लागेल ना, कोणती पुस्तक वाचत आहे बाबा MPSC, कोणती पुस्तक वाचून आले TCS वाले किंवा IBPS वाले, असं कोणतं यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे की यांचे आन्सर वेगळे असतात. मला पण चेंज करायला लागेल ना, माझं होऊ शकते माझं चुकलं असेल. तर या संदर्भात जोपर्यंत वर जावं लागत नाही. बघा, संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन बॉडी आहे, कोणी पण संविधानाच्या विरुद्ध वागू शकत नाही. प्रत्येकाला दाद मागण्याचा हक्क आहे. आपले ते मूलभूत फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत हक्क आहे ते आपले, है ना. हॅबियस कॉर्पस, मॅन्डमस, शर्शिवरारा, क्यू वॉरंटो, प्रोहिबिशन फक्त वाचून ठेवले आहे का, कलम 32 कलम वाचून ठेवली आहे फक्त. यूज करा, फायदा मिळेल, लक्षात ठेवायचं. अजून काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, नंबर आहे माझा. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.